याबाबत काय निर्णय घेणार आणि ते नेमके कुणाकडून लढणार अशी चर्चा सर्वत्र आता केली जाते। लोकसभेत देशभरात उत्तर प्रदेशच्या 80 जागांपाठोपाठ महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत। दिल्लीतील सत्तेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांचं राज्यांवर लक्ष आहे। गेल्या निवडणुकीत भाजप शिवसेनेने 51% मतांसह 41 जागा जिंकल्या, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडीला 5 ठिकाणी यश मिळवलं। त्यांना 32% मतं मिळाली। एमआयएम तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यात वंचित बहुजन आघाडीने 7.5% मतदान घेत एका ठिकाणी यश मिळवलं। आंबेडकर हे अकोल्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर सोलापूरमध्ये त्यांना 1,70,000 मतं मिळाली। यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले। नांदेडच्या वंचितच्या उमेदवाराला 1,66,000 मतं मिळाली। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना यामुळे धक्का बसला। याखेरीज हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, हातकणंगले येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना 1,00,000 ते 1,50,000च्या टप्प्यात मतं मिळाली। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथे आता भाजपमध्ये असलेले आमदार गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर लढले। त्यांना 3,00,000हून अधिक मतं मिळाली। थोडक्यात अनेक मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मतदार आहे। गेल्या लोकसभेला त्यांच्या आघाडीला राज्यात एकूण 40 लाखांवर मतं मिळालेली होती। त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यासाठी महाविकास आघाडीनं चालवलेला आटापिटा लक्षात येतोय।